नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM या ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, तुम्ही पाहताच आहात आपल्याकडे सगळी बच्चे कंपनी आलेली आहे, कारण हा महिनाच आपल्या उन्हाळी सुट्टीचा आहे आणि खरं तर खास मुलांसाठीचा उन्हाळी विशेष कार्यक्रम आम्ही सगळे तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य विद्यालयाची ही मुलं आहेत आणि इयत्ता 1ली ते 4थीची मुलं आता सहभागी झालेली आहेत. यामध्ये आहेत माझ्यासोबत कुमार विघ्नेश खराडे, नमस्कार. हॅलो. नमस्कार. आणि कुमार जय पवार, हॅलो, नमस्कार. आणि रोशनी शिंदे. रोशनी, तुझंही स्वागत. तसंच शिक्षिका आपल्यासोबत आहे सुलोचना माने मॅडम, नमस्कार. आणि आपल्या नेहमीच्याच आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या परिचित पूनम राणे मॅडम आपल्यासोबत आहेत. ग्रंथपाल म्हणून त्या काम करतात. ग्रंथपाल एवढंच त्यांचं काम मर्यादित नाहीये, तर सगळ्या शाळांचं सुनियोजन करणं आणि या कार्यक्रमांसाठी मुख्याध्यापकांशी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये त्यांना घेऊन येणं, ही सगळी जबाबदारी पूनम राणे मॅडम एका हाती सांभाळत आहेत. तुमचे प्रथमच आभार व्यक्त करते, कारण हे मोठं काम आहे. कारण सगळ्या शाळांचा संपर्क करणं, मुलांना घेऊन येणं आणि फक्त आपल्या कामापुरतं काम न ठेवता कामाच्या पलीकडे जाऊन त्या खूप मेहनत घेतात मुलांसाठी आणि आमच्या आचार्य 90 FM साठी. तर अर्थातच थोडं आपण शाळेविषयी जाणून घेऊया. शरद आचार्य विद्यालय नेमकं म्हणजे त्या कुठल्या काय काय वर्ग आहेत, किती शिक्षक आहेत, त्याविषयी थोडंसं सांगा. मॅडम, आमचं कसं छोटं म्हणजे शिशु वर्गापासून 4थी पर्यंत आहे. मग ही पुढे नारायणमध्ये जातात मुलं, पण आमचं तसं छोटंच आहे. त्याच्यातून पण आम्ही म्हणजे जेवढं मुलं पुढे जातील, कारण तसा तो स्लम एरिया आहे ना, त्यामुळे मुलांना खूप म्हणजे बारकाईने त्यांच्याकडे लक्ष ठेवलं. घरी कोण त्यांचं पाहणारं नसतं. आई वडील एकदा शाळेत सोडले की ते जातात. त्यामुळे आम्हाला खूप त्यांच्या घरापासून ते पुढं शिक्षणापर्यंत आम्हाला त्यांना कुठून मदत मिळते का, ते कसे पुढे जातील, त्यांना म्हणजे काय काय त्यांच्यात कलागुण काय आहे ते आम्ही ऑब्झर्व करत असतो त्यांचं, आणि तसं त्यांना पुढे नेत असतो. कारण प्राथमिक दर्जाच आहे तो, म्हणजे मातीचा गोळाच असतो तो, आपल्याला घडवायचा असतो. बरोबर. त्यानुसार आम्ही त्यांना घडवतो. आणि खरं आपण घडतो ते शाळेमुळेच, आणि शाळेचं मोठं हे असतं म्हणजे कार्य असतं मुलांना घडवण्यामध्ये. आमची शाळा ही अशी गरीब मुलांची आहे. खूप म्हणजे ठीक आहे, परिस्थितीतून येतात मुलं, त्यांना मार्गदर्शन करत सोबत आमच्या राणे मॅडम. राणे मॅडम, तुम्ही सांगा आता. नमस्कार. आचार्य 90 FM रेडिओ सेंटरवर रसिक प्रेक्षक हो, तुम्हा सर्वांचं स्वागत. उत्साह म्हणजे नसतो केवळ जल्लोष भावनांचा, खळखळत्या उत्साहाला ध्येय मंदिराच्या दिशेने वळवण्याचा हाच ध्यास आमच्या आचार्य 90 FM रेडिओ सेंटरचा, आणि म्हणूनच हा योग साधून आलाय उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग करण्याचा. आणि आचार्य 90 FM सेंटर मधील तेजस्विनी, त्यानंतर कोमल, सारिका आणि फाउंडेशन मेंबर म्हणजे व्यवस्थापक यांनी या उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग करण्यासाठी प्रथम आम्हाला इथे आमंत्रित केलं. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनापासून लोकमान्य शिक्षण संस्थेच्या वतीनं मी आभार व्यक्त करते. खरं तर आमची लोकमान्य शिक्षण संस्था, जसं माने मॅडम म्हणाल्या की स्लम एरिया आहे. स्लम एरिया जरी असला तरी आमचे पालक मात्र मनाने खूप श्रीमंत आहेत, आणि श्रीमंत मुलं त्यांनी आम्हाला दिली आहेत, जी गुणवान मुलं आहेत. म्हणजे काही सोयी सुविधा नसताना सुद्धा, म्हणजे अक्षरशः आता तुम्ही पाहता की किती कडक उन्हाळा आहे, आणि या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा ती मुलं पत्रा तापतोय अशा कंडिशन मध्ये ते पालक राहत आहेत आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन. आणि त्याचबरोबर आमची लोकमान्य शिक्षण संस्था जे जे त्यांना लागेल ते देण्याचा प्रयत्न करतायत. अध्यक्ष आमचे लीलाद्रजी डाके, सुबोध आचार्यजी, शरद पाटील सर, त्याचबरोबर किसन कदम होते, आताच नव्याने विनायक कुलकर्णी, त्यानंतर हरिश्चंद्र गवस आणि आबाडांगे आणि माणिक पाटील सर सचिव प्रमुख म्हणून आज ते काम करतायत. आणि त्यांच्याबरोबर आमचा विद्यार्थी लाडका योगेश पवार आणि संस्थेचे लिपिक म्हणून सुहास यादव, हे सर्वजण बारकाईनं या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या तिन्ही शाळांकडे त्यांचं लक्ष आहे. आणि सामाजिक संस्था सुद्धा आम्हाला ह्या शाळांसाठी मदत करतायत. आणि आपणही अशा प्रकारे ह्या उपक्रमामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत आहात, आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्या अंतर्गत किंवा जे सुप्त गुण आहेत त्यांचा विकास होईल. यासाठी आपलाही हातभार आहे, त्यासाठी तुमचेही आभार मानते. चला तर
सज्ज होऊया या मुलांच्या कथा ऐकण्यासाठी. आज आम्ही उन्हाळी विशेष घेऊन आलेलो आहे कथा कथनाचा कार्यक्रम. तर सुरुवातीला पहिली कथा सादर करतोय जय रुपेश पवार. जय, सुरू कर. नमस्कार, माझे नाव जय रुपेश आहे. माझ्या गोष्टीचे नाव खोटे बोलण्याचे परिणाम. एका शहरात एक परिवार राहायचे. त्याच्यामध्ये 2 मुले होते. ते दोघंही खूप खोटे बोलायचे. एके दिवशी ते दोघं घरात खेळत होते. सगळं सामान अस्तव्यस्त झाल्यामुळे त्यांचे आई बाबा आले. त्यांचे आई बाबा खोलीत आले. ते म्हणाले, हे सगळं सामान काय व्यस्त केलंय? मग ते म्हणाले, खिडकीतून काही माकडं आलेले, त्यांनी हे सगळं सामान व्यस्त केले. त्याच्या मुले असेच ते दोघंही खूप खोटे बोलायचे. मग त्याच्या काही दिवसांनी आई बाबा बाहेर गेले. ते दोघेही मुलं अभ्यास करत होते आपल्या शाळेचं. त्यांना जोरात आवाज आला. त्यांना वाटलं की घरात चोर घुसलेत. मग त्यांनी आई बाबांना फोन केला, पण आई बाबांचा फोन तो बंद. मग ते दोघेही मुलं बाहेर गेले तर चोर बाबांच्या रूम मध्ये जात होते. तर मुलगा बाहेर आला आणि म्हणाला की आता मी बाबांना बोलवतो. मग चोर आजीच्या रूम मध्ये पळायला लागले. मग मुलगी बाहेर आली. ती म्हणाली, बाबा काय करणार? थांब, मी आत्ता आजीना बोलवते. मग चोर आजोबांच्या रूम मध्ये पळायला लागले. मग मुलगा म्हणाला, आजी काय करणार आहे? थांब, मी आत्ता आजोबांना बोलवतो. मग चोर किचन रूम मध्ये पळू लागले. मुलगी म्हणाली, राम, किचन मध्ये आई आहे, मी आत्ता आईला बोलवते. मग चोर सोफ्याच्या मागे लपायला गेले. ते पहिला चोर म्हणाला, तू तर बोललेला सगळे मंडळी बाहेर गेलेत. मग दुसरा चोर म्हणाला की माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं सगळी मंडळी बाहेर गेलेत. मग चोर पळू लागले, दरवाजाकडे पळू लागले. मग मुलगी म्हणाली, थांबा, माझे पोलीस काका बाहेरच उभे आहेत, मी आत्ता त्यांना सांगते. मग चोर खिडकीतून पळून गेले. त्यांना खिडकीतून जाताना ते दोघेही खूप हसू लागले. थोड्या वेळाने आई बाबा घरी आले. ते सगळं सामान अस्तव्यस्त पडलेला बघून आई बाबा बोलले की हे काय सगळं सामान अस्तव्यस्त पडले. मग त्या मुलांनी सांगितलं की घरी चोर आलेले. पण आई बाबांना आता वाटलं की हरोज सारखं ते खोटं बोलतायत, म्हणून त्यांनी त्यांना शिक्षा दिली. ते सगळं सामान अस्तव्यस्त पडलेला त्यांना साफ करायला लावलं. त्याच्यानंतर ते दोघं आपल्या रूम मध्ये गेले. मग त्या दोघा मुलांनी वचन घेतलं की आता आपण कधीच खोटं बोलायचं नाही. म्हणून मला बालमित्रांनो, तुम्ही कधी खोटं नका बोलू. धन्यवाद. वा वा वा, खूपच सुंदर. कुठेही न थांबता, न अडखळता अगदी व्यवस्थित कथा सांगितली. मुलांना तुम्हाला नक्कीच आमच्या जयने सादर केलेली कथा आवडली असेल. आता वळूया, कोण वाचते कथा? रोशनी शिंदे आपल्या समोर एक कथा सादर करते. माझ्या गोष्टीचे नाव 4 साथीदार. सिंध मधील सक्कर नावाचं गावाची वस्ती फार नव्हती. लोक खाऊन पिऊन सुखी होते. कधी कधी उगेच ब्रिटिशांचे गोरे पोलीस गावात येऊन दमदाटी करायचे. पोराबाळांना बाहेर काढून मोठ्यांना डुंकावून मारहाण करायचे. गावात क्रांतिकारक लपलेले असल्यानं त्यांना संशय होता. बाया बापड्या कळवळून विनवणी करीत होत्या. गडी माणसाच्या आधीच सुरकुतल्या वाड्या शरीरावर दंडुकाचे धाव पडताना त्यांचा जीव कसा वीस होत होता. पोरं गोऱ्या शिपायांच्या पायाला मिठ्या मारून विनवणी करीत होत्या. माझ्या बापाला, माझ्या काकाला, माझ्या दादाला मारू नको. पण गोऱ्या पोलिसांना पाजर फुटत नव्हतं. लहान पोरांना मानेला पकडून ते माकडाची पिल्लं लांब फेकावीत तसे फेकत होते. पोरं कळवळीत होते. गावात कलानी नावाचं कुटुंब होतं. त्यातच एक हिमू नावाचा मुलगा होता. अंगपिंडानं चांगला मजबूत होता. हिमू मोठा झाला, शाळेत जाऊ लागला. बरोबरच्या मित्रांचा लाडका हिमू त्यांचा जणू नेता बनला.
महाभारतातील जणू कृष्ण आणि त्याचे गोप सवंगडे. सकर्ष शाळेत हिमू जाऊ लागला. एक दिवस मास्तरांनी वर्गात एका क्रांतिकारकांची गोष्ट सांगितली. देशासाठी हा क्रांतिकारक हसत हसत फासावर कसा गेला त्याचं वर्णन मास्तरांनी केलं. इंग्रज शिपाई कसा अनावी छळ करीत ते सांगितले. ते ऐकताना हिमूचं रक्त गरम होत होतं. डोक्यात विचाराचे भुंगू घुंगावू लागले. डोळे स्फुरण पावले. डोळे लकाकले. आपणही असंच काहीतरी करायला हवं असं हिमूला वाटलं. ठरलं. शाळा सुटली. घरी गेल्यावर दप्तर खोलीत फिरकावले आणि आईनं दिलेला खाऊन हिमू गावातल्या देवळात परतला. त्याचे वर्गमित्र परसू, काना, रेवचंद, प्रीतम हे सगळे तिथे आले. गावापासून थोडं दूर रेल्वे स्टेशन होतं. हिमूला समजलं की एका रेल्वे गाडीत काही गोरे सैनिक आणि दारुगोळा घेऊन सक्करवरून जाणार आहे. वेळ संध्याकाळची, सूर्यास्ताला जाण्याची. मित्रांमध्ये काही खलबल झाली. डोळे लाकाकले. प्रीतमच्या घरी काही हत्यारे होते. छिन्नी, हातोडा, पक्कड, चिमटा, पहार वगैरे. मुलांनी सगळं साहित्य आणलं आणि वानरसेना निघाले रेल्वे स्टेशनकडे. काय योजना होती बरे त्यांची? स्टेशन पासून थोडं दूर जाऊन रेल्वे रूळ उकडायचे, म्हणजे मग गोऱ्या सैनिकांना आणि जुजमी ब्रिटिशांना आदल घडेल अशी योजना होती. पण मोठा धोका होता. पकडले गेलो तर मग फाशाशिवाय दुसरा मार्ग नाही. पण सगळ्यांनी निश्चय केला. अंधुक अंधारात ते निघाले. हिमूला हातात छिन्नी आणि हातोडा होता. रेवचंदन पक्कड पकडली होती. प्रीतम पहार घेऊन चालला. स्टेशन दूर होतं. गाडी यायला अर्धा तास होता. रुळाच्या 2-4 फिश फ्लायस काढाव्या, फार आवाज होणार नाही त्याची खबरदारी घेतली आणि दूरवरून स्टेशनच्या बाजूनं बॅटरीचे प्रकार जोत आले. वाटलं गाडीच आली. पण छे, इंजिनाचा आवाज कुठे आला होता? मग हा प्रकाश कसला? पाल चुकचुकली. काही कळण्याच्या आतच 15-20 गोरे शिपाई पुढे झेपावले. ते ओरडले, पकडो, मारो, रूळ उकडतात काय? हिमूला आमकाच समजलं. तो आपल्या सर्व सहकाऱ्यांना ओरडून म्हणाला, ए तुम्ही पळा, ताबडतोब वाटेल तिथे जा, धूम टोका. हिमूच्या आज्ञेप्रमाणे हिमूला सोडून सगळे अंतराळात पावले. शिपायांनी हिमूला पकडलं. छिन्नी, हातोडा, पक्कड, पहार सगळे हत्यारे जप्त केले. बंदुकाचे दस्तरानं त्याच्या पाठीवर फटकरत आणि साला रूळ उकडतात हे ना, का है तुम्हारे दोस्त, तुम्हारे साथी म्हणत तिथेच हिमूला खूप मारले. कोण दोस्त, कोण साथी, मैं अकेला हूँ, हिमू दुर्दांतपणे म्हणाला. 20-25 सशस्त्राने गोरे सैनिक आणि मध्ये एक कोवळा मुलगा. त्याचे पांगलेले मित्र भिरभिरत्या नजराने अंधारात बघत होते. पण काय करणार? गोऱ्या सैनिकांनी हिमूला बेड्या ठोकल्या. त्याच्या बाजूला पडलेले हत्यारे जप्त केले. छिन्नी, हातोडा, पहार, पक्कड आणि रातोरात हिमूला पोलीस कोठडीत डांबलं. घरी आईवडील डोळे गाळत होते. पण त्यांना हिमूला भेटण्याची परवानगीही देण्यात आली नव्हती. पोलीस चौकीभोवती अनेक नागरिक गिरट्या घालत होते. पण उपयोग काय? हिमूचं नख सुद्धा त्यांच्या दृष्टीत पडत नव्हतं. आठवडाभर हिमू पोलीस छळ सहन करीत होता. कटनं उभा राहिला. न्यायाधीश गोरेच होते. त्याने पाहिलं आरोपीच्या पिंजऱ्यात एक कवळा मुलगा होता. अजून मिसरूट सुद्धा फुटलं नव्हतं, पण नजर भेदक होती. गोल चेहरा, उंची चांगली, छाती भरदार. सकाळचे 11 वाजले. सक्करमधील घरातील लोक कोर्टाच्या आवारात जमा झाले होते. हिमूचे आई वडील आतील बाकावर बसले होते. कोर्टाची वेळ झाली. बेरदार होकार दिला गेला. हिमू कलानी हजीर हो. पोलिसांनी काढण्या लावलेला हिमूला आणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. न्यायाधीश येतात सर्वजण उठून उभे राहिले. न्यायाधीशांनी कोर्टाचं कामकाज सुरू करण्याची आज्ञा केली. सरकारी वकील उभे राहिले. त्यांचं भाषण सुरू झालं. न्यायाधीश महाराज, उभा असलेला आरोपी नाव हिमू कलानी, वय 13 वर्ष. त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे. यानं आपल्या मित्राच्या मदतीने रेल्वेचे रूळ उकडून रेल्वे अपघात घडवण्यात प्रयत्न केला आहे. गाडीत दारुगोळा होता. 100 गोरे सैनिक होते. या पोराचा डाव साधला असता तर भयंकर विस्फोट झाला असता. मनुष्यहानी झाली असती. यानं
भयंकर अपराध केला आहे. याला मरेपर्यंत फाशी द्यावी अशी मी कोर्टाला विनंती करतो. कोर्टाच्या आवारात गंभीर वातावरण निर्माण झालं. न्यायाधीश स्वतः अस्वस्थ झाले. एका कवळ्या जीवाला मारावं लागणार याबद्दल त्यांनाही मनातून गदगदून आलं. पण करणार काय? त्यातून मार्ग कोणता? पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. राज्याकडे गोरे इंग्रज, देशभर त्यांच्या विरुद्ध उठावाचं वातावरण, त्यातही भर. न्यायाधीशांना काहीच करता येणार नव्हतं. पण एका कलमाचा आधार मिळू शकणार होता. हिमूला पकडण्यात आलं होतं, पण त्याचे साथीदार सापडले नव्हते. ते अंधारात केव्हाच घुल झाले होते. पोलिसांनी जमजम चपाडलं, पण साथीदारांचा तपास लागला नाही. सक्करमधील घरनाघर तपासलं. सगळ्यांचं पोरांना रस्त्यावर उभं करून फटके लगावले. पोरं रडले, पण कुणी कुणाचं नाव सांगितलं नाही. पुरावा नाही मिळाला. पोलीस ठेकेला आले होते. साथीदार मिळाले असते तर कटस्थान करून मनुष्याचा व सार्वजनिक मालमत्ताचा विधाचा दहशत माजवला गुन्हा दाखला करता आला असता. पण तसं नाही झालं. एक आठवड्यानं कटण्याची पुन्हा सुनावणी होती. तुरुंगातलं कडधान्य हिमूला खावं लागत होतं. त्यामुळे हिमूची वृत्ती खालीवली, पण तो शरीर येत नव्हतं. पोलिसांनी त्याला वेळोवेळी कटण्याची माहिती विचारली, पण तोंड बंद. आता कटण्याचा निकाल. सर्वांचे श्वास रोखले. सुनावणी ऐकायला खूप गर्दी. गोरे न्यायाधीश आले. सरकारी वकील म्हणाले, न्यायाधीश महाराज, सर्व मुद्दे सांगून झाले आहेत. या देशद्रोहाला फाशी द्या. न्यायाधीशांनी चष्मा काढून आपले डोळे पुसले. ते गंभीरपणे म्हणाले, आरोपी हिमू, तुला शिक्षा तर द्यायलाच हवी. फाशीच होईल, पण तू जर तुझ्या साथीदारांची नावं सांगितली तर तुझी शिक्षा कमी करून मी तुला जन्मठेप देईल, जीव वाचवेल. विचार कर, साथीदारांची नावं सांग. हिमूचे डोळे चमकले. त्याच्यासमोर पुरावा म्हणून चिन्हे, हातोडा, पकड, पहार ही हत्यारे ठेवले होते. त्याने क्षणभर विचार केला आणि हात उंचावून तो म्हणाला, न्यायाधीश महाराज, मी माझ्या साथीदारांची नावं सांगायला तयार आहे. सांग बाळ, नावं सांग, मग मी तुझी शिक्षा कमी करेल. सगळ्यांचे श्वास रोखले. हिमूनं नावं सांगितली तर आपले पोरं पकडले जाणार या चिंतेत त्या पोरांचे आईवडील शहरले. न्यायाधीश महाराज, नाव सांगण्यापूर्वी मी सांगतो. माझे साथीदार आत्ता कोर्टात आहेत. आत्ता पोलीस चक्रावले. कुठे आहेत पोरं? आणि छाती पुढं काढून त्या हत्यारकर निर्देश करून हेमू म्हणाला, महाराज, हे बघा माझे 4 साथीदार. पक्कड, पहार, छिन्नी आणि हातोडा. सगळ्यांचे डोळे चमकले. न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर किंचित हसू आलं, पण ते दाबून ते गंभीरपणे म्हणाले, आरोपी शिक्षा कमी करणार होतो, पण माझा नाईलाज आहे. फाशी कायम. 1 आठवड्यात पहाटेला हिमूला फाशी देण्यात आलं. शेवटी सुद्धा त्यानं साथीदारांची नावं सांगितली नाहीत. जलदान खटका ओढला आणि हिमू फासावर लटकला. एका छोट्या क्रांतिवीराने देशासाठी दुर्दांतपणे प्राणपण केलं. त्या दिवशी सक्करमध्ये चूल पेटली नाही. शेकडो डोळे अश्रू गाळत होते. हिमूचे फासावरचे शेवटचे उदाहरण, भारत माता की जय. आणि लोक मनातल्या मनात स्फुरण म्हणत होते, हिमू कलानी अमर रहे, हिमू कलानी अमर रहे. वा वा, खूप छान. फार मोठी कथा होती आणि तिच्या वयाप्रमाणे आंतरशालेय स्पर्धा होती, तिथे सादर केली त्यामुळे. नक्कीच. चला, आता शेवटची कथा आपण ऐकणार आहोत आपल्या विघ्नेश खराडे करून. विघ्नेश, तुझी कथा सादर कर. नमस्कार. माझ्या गोष्टीचे नाव आहे घे तू उंच भरारी. फिरत्या चाकावरती देशी मातीला कार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. मित्रांनो नमस्कार. आपण आयुष्यभर शिकत असतो, म्हणजेच विद्यार्थी असतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाय, विचारे मना तूच शोधून पाय. आजच्या माझ्या घेतूनच भरारी या कथेतून यशस्वी जीवनाकडे वाटचाल करणाऱ्या 2 पक्ष्यांची कथा सांगणार आहे. एकदा शिकारीसाठी गेलेल्या प्रेमळ आणि दानशूर जाबवंत राजाला 2 जखमी गरुडाची पिल्ली सापडली. राजाने दोन्ही पिल्ले आपल्या राजवाड्यावर आणली. आठवड्याभर औषध पाणी झाल्यानंतर
दोन्ही पिल्ले मुक्तपणे फिरू लागली. राजाने त्यातला एक गरुड हातात घेतला आणि हाताला जोरात झटका देऊन त्याला आकाशात उडवले. तेव्हा तो आकाशात फार उंच उंच झेप घेऊ लागला. हे पाहून राजासहित सर्वांना आनंद झाला. राजाने दुसरा गरुड आकाशात उडवला, पण मात्र तो गरुड जवळच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. हे पाहून राजाला फार दुःख झाले. राजाने त्या गरुडाला उडवण्यासाठी फार प्रयत्न केले, पण मात्र तो गरुड काही उडेच ना. हे विचारचक्र राजाच्या डोक्यात सुरू झाले. राजाच्या आदेशाने राज्यात दंडी पेटवली. ऐका लोक हो ऐका, जो कोणी राजदरबारातल्या गरुडाला उडवेल त्याला 100 सुवर्ण मुद्रा म्हणून बक्षीस दिले जाईल हो. सगळे त्या गरुडाला उडवण्यासाठी आले, पण मात्र कोणी त्याला उडवू नाही शकले. गरुड उडाला तर शपथ सगळ्यांचे प्रयत्न फसले, पण मात्र एक गरीब शेतकरी राजदरबारात आला आणि म्हणाला, महाराज म्या बघू का एकदा प्रयत्न करून. सगळे त्या शेतकऱ्याकडे होऊन फिदी हसू लागले. बघ बाबा तू प्रयत्न करून. असे ठरल्याप्रमाणे राजाने शेतकऱ्याला संधी दिली आणि महाराज तिथून निघून गेले. थोड्या वेळानंतर शेतकरी राजाजवळ धावत आला आणि म्हणाला, महाराज महाराज महाराज. राजाने मागून पाहिले आणि विचारले, काय रे उडाला का गरुड. शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. तेव्हा काय आश्चर्य, गरुड आकाशात फार उंच उंच झेप घेत होता. हे पाहून राजा सर्व आश्चर्यचकित होऊन पाहत बसले. राजा तर आवासून बघत बसला. थोड्या वेळानंतर भानावर आल्यानंतर राजाने शेतकऱ्याला विचारले, काय रे तू काय जादू केलीस गरुड आकाशात उडाला. शेतकरी म्हणाला, म्या काय नाही जादू केली, बस ज्या फांदीवर जो पक्षी बसला होता ती फांदीच मोडून टाकली आणि त्याने आकाशात फार उंच उंच झेप घेतली. बालमित्रांना आपले आई वडील, आजी आजोबा, आपल्या काका काकी, मामा मामी, आपले शिक्षक आपली भीती घालवण्यासाठी काहीतरी वेगळं करत असतात ना. मी पाण्याला खूप घाबरायचो. गावी विहिरीवर गेल्यानंतर काकांनी माझ्या पाठीला भोपळा बनवून दिले ना विहिरीत टाकून. माझ्या नाकात तोंडात पाणी गेलं. मी खूप रडलो. कोणीच मदतीला आले नाही. बाहेरून सांगत होते, हात पाय आलो. शिकलो ना पोहायला. माझ्या ताईला पण सायकल अशी शिकवली. सुरुवातीला बाबा सायकल धरून नेत होते आणि म्हणत होते, पुढे बघ पॅन्डल मार, पुढे बघ पॅन्डल मार, आणि द्यायच्या हळूहळू सोडून. शिकली ना चालवायला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे शरीराने अगदी बारीक होते. ते सर्वात लहान दिसायचे. मुले त्यांना चिडवायची. मग त्यांनी शरीर कमवायचे मनावर घेतले आणि व्यायाम करून बळकट शरीर बनवले आणि इंग्रजाच्या विरोधात बंड पुकारले. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. बालमित्रांनो, जगात अशक्य असे काहीच नाही. धन्यवाद. वा वा, खूप छान. खूप छान. तर मित्रांनो, आज आपण जयकडून, विघ्नेशकडून आणि रोशनीकडून 3 कथा जाणून घेतल्या. त्यातून आपण काय शिकलो बरं? जयने सांगितलेल्या कथेतून आपण खरं नेहमी बोललं पाहिजे, खोटं बोलता कामा नये, हे आपण शिकलो. रोशनीने आपल्याला काय सांगितलं तर क्रांतिकारकांची कथा सांगितली. क्रांतिकारक कशा आपल्या देशाचं संरक्षण करतात त्याविषयी सांगितलं. म्हणजे ते किती अभिमानास्पद आहे हे आपल्याला आपण आजही पाहतो आहोत. आणि शेवटची कथा होती विघ्नेशची. विघ्नेशने आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या एकाच कथेमधून. म्हणजे आपण स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे, सगळी कामं आपली स्वतःची स्वतः आपण केली पाहिजे, आई बाबांना जास्ती त्रास द्यायचा नाही, तसंच आपल्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना देखील आपण जास्ती त्रास द्यायचा नाही, अशी सुंदर कथा त्याने सांगितली. आणि तुमचं तिघांचंही खूप अभिनंदन. तिघांनाही छान बक्षिसं मिळालेली आहेत आणि म्हणून बक्षीस प्राप्त विद्यार्थी हे आपल्या रेडिओ स्टेशनला आलेले आहेत. जय, विघ्नेश आणि रोशनी, तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्ही आल्याबद्दल आभारी. तसंच आपल्या शिक्षिका सुलोचना माने, तुमचंही आभार. आणि पूनमताई, तुमचंही आभार. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, या कार्यक्रमात आपण म्हणजे उन्हाळी विशेष, सुट्टी विशेष कार्यक्रमात लोकमान्य शिक्षण संस्थेच्या शरद आचार्य विद्यालयाची ही 3 मुलं होती. पुन्हा अशाच एका कार्यक्रमासह भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य 98